चपाती बघा लाटून घेतलेली आहे, तव्यावर टाकली बघा. मी पीठ मळताना तुम्हाला दाखवू शकत नाही कारण माझ्या एका हातात मोबाईल असतो, त्याच्यामुळे मला स्टँड घ्यायचं आहे. माझं स्टँड तुटले. हे बघा मस्त मध्ये चपाती, सुक्यात चपात्या बनवणार आहे मी. हे बघा चपाती बघा अशी दाबून दाबून शेकायची. सुकी बनवणार आहे, तेलाची नाही बनवणार मी. हे बघा खालून पण बघा चांगली अशी शेकलेली आहे. चपाती बघा किती फुगली आहे बघा मस्त मध्ये. खालून पण बघा छान अशी शेकलेली आहे. हे बघा मी काही चपाती खात नाही, त्याच्यामुळं मला एक ज्वारीची भाकरी बनवलेली आहे मस्त मध्ये बघा. पोळपोटा एवढी बनवलेली आहे. तव्यावर टाकली बघा. आता पाणी लावून घेते. सगळीकडून पाणी लावायचं. पाणी टाकल्यावर बघा थोडंसं हलकंसं सुकू द्यायचं, जास्त नाही, नाहीतर भाकरीला चिरा पडतात. हे बघा बघू शकता तुम्ही. मस्त मध्ये खालून पण शेकलेली आहे. भाकरी करताना सारखी पलटी नाही करायची, दोन्ही साईडने भाजून घ्यायची चांगली अशी. एका साईडने बघा छान भाजलेली आहे, आता दुसऱ्या साईडने पण भाजून घेते. हे बघा भाकरी पण बघा तुम्ही बघू शकता किती छान फुगलेली आहे, टमटमीत फुगलेली आहे. हे बघा मी जेवणाचं ताट केलेलं आहे. भाजी, चपाती आणि फरसाण पण घेतलेलं आहे. तुम्ही भाजीमध्ये फरसाण टाकून पावाबरोबर पण खाऊ शकता. थोडासा वरून कांदा टाकायचा, खूप टेस्टी लागतं. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.